आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज। सत्य हेच जे डोंगराळे तालुका मालेगाव येथे केवळ 4 वर्षाच्या निरागस बालिकेवर झालेला अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेलेली ही काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे। या घटनेने समाजमन संतप्त झाले आहे। कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। बालिकेचा सुवर्णकार समाजाशी संबंध असल्यामुळे समाजात तीव्र भावना पेटल्या आहेत। साक्री शहरातील सुवर्णकार, कारागीर, समाजबांधव आणि महिलांनी आज मोठ्या संख्येने मुख मोर्चा काढला। तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देत या घटनेचा कठोर शब्दात निषेध नोंदवण्यात आला। मोर्चात सहभागी महिलांनी आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकरणाची जलद, काटेकोर आणि निपक्षपाती चौकशी त्वरित करण्यात यावी असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला। दोषी नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा शांत बसणार नाहीत असा इशाराही महिलांनी दिला। लहान बालिकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक चिंतित आहेत। शासनाने अशा प्रकरणांवर कठोर आणि तात्काळ पावले उचलावीत असे मत नागरिकांनी व्यक्त केले। साक्री शहरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने एकत्र येऊन आजचा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला। जनतेचा उग्र संताप लक्षात घेता प्रशासनावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे। अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यासाठी योग्य ती कडक शिक्षा मिळणे अत्यावश्यक असल्याचे मतही परिषदेतील नागरिकांनी मांडले। या भयंकर घटनेने पुन्हा एकदा समाजातील महिलांच्या आणि चिमुकल्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। लोकांमध्ये या प्रकरणाबद्दल प्रचंड अस्वस्थता असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे। सुवर्णकार महिलांनी दिलेला निषेध आणि न्यायासाठी केलेली मागणी आज संपूर्ण साक्री तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे। पालिकेच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख आणि समाजाचा संताप दोनही शब्दात मावणार नाहीत। न्याय मिळेपर्यंत सुवर्णकार समाज, स्थानिक नागरिक आणि महिला वर्ग प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। या भयंकर घटनेने राज्याला हादरवून टाकले असून न्यायाची प्रतीक्षा आणि आरोपीला फाशीची मागणी अधिक तीव्र होत आहे। समाजाचीच बालिका नव्हे तर आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलींवरती हा प्रसंग येतो आहे। त्याच्यासाठी आपण आपल्या मुलींनाही एकदम कठोर म्हणजे बाहेर जाताना सुरक्षित त्यांना कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे तर आपण शिकवतोच, पण याच्या पुढे जो रस्त्यावरती सुद्धा छेड काढेल त्याला या वेळेपर्यंत इतके मोर्चे काढून इतकं सगळं करण्याची वेळ यायलाच नको। त्याच्या जागेवरतीच नाही ते छडा लावलं पाहिजे, म्हणजेच हे कुठंतरी थांबतील असे कृत्य। कारण तुम्ही त्यांना फिरवणार, त्यांची एवढी पूर्ण बातमी देणार, आपणच नाही साक्रीकरच नाही तर अख्खं महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे। त्याला आज आणि आत्ताच फाशी जरी दिली ना तरीही त्या बाळाला न्याय मिळणार नाही। पण आता आपल्याला हे पुढं घटना घडायला नको म्हणून हे आपण साक्रीत मोर्चा काढलेला आहे। त्यामुळे सर्वांनी आपला सुवर्णकार समाजच नाही तर प्रत्येक समाजाने यामध्ये भाग घेऊन त्या बाळासाठी न्याय पाहिजे, मिळाला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये झटलंच पाहिजे। वाईट आहे याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अशा प्रकारची निवेदनं येत आहेत आणि शासनाला जात आहेत। आपल्या तालुक्यात देखील आपण सगळ्यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आणला आणि या ठिकाणी निवेदन दिलं आहे। तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या भावना आहेत त्या शासनाला कळवण्यात येतील। आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांततेने हे जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल। डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुकलीवर झालेले अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्या हे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे भयावह वास्तव आहे। निष्पाप बालिकेवर अशा प्रकारे दगड घालून केलेली हत्या केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण समाजाच्या अंतःकरणाला चिरडून टाकणारी घटना आहे। या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा पूनम शिंदे, भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री पवार, नगरसेविका जयश्री पगारिया, कविताताई क्षीरसागर, करुणा पाटील यांनी साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देऊन
आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। समाजात निर्माण झालेली भीतीची भावना दूर करण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आरोपीला कडक शिक्षा मिळणे ही काळाची गरज असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे।